तर आज दिवसभरात पावसाच्या अनेक घडामोडी आपण बघितल्यात आणि त्या संदर्भातलीच एक मोठी अपडेट समोर येते आहे। मुंबई पालघरला पुढील 36 तास अतिशय धोक्याचे असणार आहेत। मंडळी, अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला जातोय। पुढचे 36 तास हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कारण या 36 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। काही ठिकाणी 300 ते 350 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवली जाते। रात्रीतून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे इथून पुढचे 36 तास विशेष काळजी घ्यावी लागेल। मुंबई आणि पालघरसाठी हे 36 तास धोक्याचे असणार आहेत। यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि काही ठिकाणी 300 ते 350 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवली जाते। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर हवामान शास्त्रज्ञ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। होसाळीकर सर, अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण इथून पुढचे 36 तास महत्त्वाचे आहेत। कसं याचं विश्लेषण कराल? पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये, खास करून पुढच्या 2 दिवसांमध्ये राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार आणि काही ठिकाणी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता, ज्याला आपण एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हणतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली। घाट भागातही याचा प्रभाव जास्त असेल। मराठवाड्यामध्ये जी आहे स्थिती ती सर्वसाधारणतः ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवलेली आहे। पुढचे 2 ते 3 दिवस हवामान विभागाने सांगितलेल्या सर्व इशाऱ्याकडे नागरिकांनी आणि सर्वांनीच लक्ष देणे फार गरजेचं आहे असं मी म्हणेन। मुंबईमध्ये गेल्या दिवसभरामध्ये आज जर का आपण आकडे बघितले तर बऱ्याच ठिकाणी 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाच्या काही ठिकाणी नोंद दिल्या, तर बऱ्याच ठिकाणी 150 ते 200 मिलीमीटरचा पाऊस आपल्याला सतत पडताना दिसतोय। तर ही आकडेवारी पण खूप मोठी आहे। मुंबईची आकडेवारी गेल्या सीझनमध्ये, ह्या सीझनमध्ये 1000 मिलीमीटर ऑलरेडी त्याने पार केलेलं असं मी म्हणेन यावेळी। सर, तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये मॉन्स्टरस क्लाउड असा उल्लेख केलेला आहे, आपण ती पोस्ट सुद्धा दाखवतोय, त्याचं कसं विश्लेषण कराल? याचा त्याला उद्देश, मॉन्स्टरस क्लाउड म्हणण्याचा उद्देश हाच की लोकांनी त्याला थोडंसं जागरूकपणे बघावं, हाच एक महत्वाचा उद्देश आहे। आणि जी मान्सूनची स्थिती आहे त्याला आपण सर्वसाधारणतः असं म्हणतो, ज्यावेळी अरबी समुद्रातली मान्सूनची शाखा आणि बंगालच्या उपसागरामधली मान्सूनची शाखा आहे, ज्यावेळी दोन्ही ऍक्टिव्ह असतात, कार्यरत असतात, त्यावेळी जी परिस्थिती निर्माण होते, बंगालच्या उपसागरामध्ये जर का आपण बघितलं आता तर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि ते पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पश्चिमेकडे वळण्याची शक्यता वर्तवली, त्याच्याने परत एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। तर आपण बघतोय की अरबी समुद्राच्या दिशेनेही मान्सून वाढताना दिसतो आणि बंगालच्या उपसागराकडून पण आपल्याला वाटतं, आणि त्याचंच प्रत्यंतर म्हणून आपल्याला ढगांची जी दाटी दिसते संपूर्ण मध्य भारतावरती आणि महाराष्ट्र एकंदर जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी जर का आपण बघितलं तर म्हणून मी त्याला असं एक मॉन्स्टरस क्लाउड असं मी त्याला म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे। बरं होसाळीकर सर, धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल।